नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2002-20च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सन 2025 ते 26 पासून टप्प्याटप्प्याने करण्याबाबत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2025 प्रसिद्धीपत्रक क्रमांक 94 SD क्रमांक 4 मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई 400003 दिनांक 16 एप्रिल 2025। संदर्भ दिला आहे 1 राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 2 शासन अशापत्र क्रमांक 2022 प्रसिद्धी क्रमांक 49 SD 6 दिनांक 22 मार्च 2022। तिसरा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2022 प्रसिद्धी क्रमांक 49 SD 6 दिनांक 24 जून 2022। चौथं शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2022 प्रसिद्धी क्रमांक 88 SD 6 दिनांक 16 जानेवारी 2023। पाचवा शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2023 प्रसिद्धी क्रमांक 46 SD क्रमांक 4 दिनांक 24 मे 2024। सहावा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2023 प्रसिद्धी क्रमांक 46 SD 4 दिनांक 2 जानेवारी 2024। सातवा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2023 प्रसिद्धी क्रमांक 46 SD 4 दिनांक 5 फेब्रुवारी 2025। आठवा राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तरावर 2024 पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 10 राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 11 संचालन राज्य शिक्षण संस्थान व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे पत्र क्रमांक राशेई संप्रपम अविवी सुकाण 2025 01-365 दिनांक 10-3-2025। प्रस्तावना आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे 21 शतकातील पहिले शिक्षण धोरण आहे। स्वातंत्र्योत्तर काळात 1964 ते 66 मध्ये कोठारी आयोग व 1986 मध्ये आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण यामुळे राज्य व देशातील शिक्षणांमध्ये अनेक सुधारणा घडवून आणलेल्या आहेत। आता जवळपास 34 वर्षांनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 9 जुलै 2020 रोजी झाल्याच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020ला मंजुरी देण्यात आलेली आहे। या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पूर्वीच्या 10-2-3 या रचनेमध्ये बदल करून 5-3-3 5+3+3+4 याप्रमाणे रचनात्मक बदल करण्यात आलेला आहे। यामध्ये पायाभूत स्तरापासून पदवी स्तरापर्यंतच्या शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे। सदर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू आहे। सर्वांना सहज शिक्षण, समता, गुणवत्ता, परवडणारे शिक्षण आणि उत्तरदायित्व या 5 मूलभूत स्तंभांवर उभारलेले हे शिक्षण हे धोरण संविधानिक मूल्यांवर आधारित आहे। तसेच सन 2030 पर्यंत साध्य करावयाच्या शाश्वत विकासाच्या ध्येयांशी हे धोरण जोडले गेलेले आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या कार्याच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 3 येथे दिनांक 24 जून 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे। तसेच या शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संदर्भ क्रमांक 4 येथील दिनांक 16 जानेवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये अमुस प्रधान सचिव व सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली आंतरविभागीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसार 5+3+3+4 आकृतिबंधातील शिक्षणाचे प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन व शिक्षण म्हणजेच ECCE यावर आधारित पायाभूत स्तर तसेच शालेय शिक्षण व प्रौढ शिक्षण या घटकांचे अवलोकन करून राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची गुणवत्तापूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली संदर्भ क्रमांक 5 येथील दिनांक 24 मे 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे। सदर समितीमध्ये संदर्भ क्रमांक 6 व 7 येथील शासन निर्णयान्वये नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद म्हणजे NCERT नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर 2022 आणि राष्ट्रीय
अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2023 आधारित तयार केलेल्या पुस्तकांचा देशातील 23 राज्यांकडून वापर करण्यात येत आहे. या पाठ्यपुस्तकांची निर्मिती देशभरातील विविध क्षेत्रांतील नामवंत अनुभवी तज्ज्ञ यांच्याकडून करण्यात आली आहे. या पाठ्यपुस्तकावर आधारित राष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धा परीक्षांची तयारी केली जाते. देशभरात ही पाठ्यपुस्तके विविध मंडळाच्या शाळांमधून वापरण्यात येतात. मान्य शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समिती शिक्षण क्षेत्रातील नामवंत अनुभवी तज्ज्ञ यांनी साकल्याने विचार करून महाराष्ट्र राज्यातही राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेले इयत्तानिहाय त्या विषयाची पाठ्यपुस्तके टप्प्याटप्प्याने आवश्यक त्या बदलासह व संदर्भीकरणासह वापरण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तरावर 2022 वर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर 2024 व पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 हे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत तयार करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2023 वर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 तयार करण्यात आलेला आहे. शालेय शिक्षण अभ्यासक्रम 2025 ची निर्मिती सुरू आहे. माननीय मंत्री, शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली गठीत राज्यस्तरीय सुकाणू समितीने राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तरावर 2024, पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 यांना मान्यता प्रदान केली आहे. या दृष्टीने पायाभूत स्तर व शालेय शिक्षण स्तराच्या सर्व उपस्तरांसाठी या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासनाने काय आहे तर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे यांचे मार्फत तयार करण्यात आलेले राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तरावर 2024 तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 मधील तरतुदी योग्य त्या बदलासह टप्प्याटप्प्याने लागू करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे. शासन निर्णय क्रमांक पहिला आकृतीबंध आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रमाणे नव्याने तयार झालेले स्तर 5+3+3+4 खालीलप्रमाणे आहेत. राज्यामध्ये या स्तरांची रचना खालीलप्रमाणे करण्यात आली येत आहे. क्रमांक, स्तर, वयोगट आणि इयत्ता. पहिला आहे पायाभूत स्तर आहे. वय वर्ष 3 ते 8, बालवाटिका 1, 2, 3 तसेच इयत्ता पहिली व दुसरी. दुसरं पूर्वतयारी स्तर वय वर्ष 8 ते 11, इयत्ता 3री, 4थी आणि 5वी. तिसरं आहे पूर्व माध्यमिक स्तर वय वर्ष 11 ते 14, इयत्ता 6वी, 7वी व 8वी. चौथा आहे माध्यमिक स्तर वय वर्ष 18 ते 14 ते 18, इयत्ता 9वी, 10वी, 11वी व 12वी. यापुढे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या स्तरांवर जेवढीलप्रमाणे पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर व माध्यमिक स्तर हे शब्द वापरण्यात यावेत. दुसरं आहे नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सर्व संबंधित विभागांतर्फत सन 2025 ते 26 पासून टप्प्याटप्प्याने पुढीलप्रमाणे करण्यात येत आहे. अंमलबजावणीचं वर्ष आणि इयत्ता. सन 2025 ते 26 साठी पहिली इयत्ता, सन 2026 ते 27 इयत्ता 2री, 3री, 4थी व 6वी. सन 2027 ते 28 वर्षासाठी 5वी, 7वी, 9वी आणि 11वी. सन 2028 ते 29 इयत्ता 8वी, 10वी आणि 12वी. बालवाटिका 1, 2, 3 राबविण्याविषयी महिला बाल विकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल. तिसरं आहे भाषा विषयक धोरण. सद्यस्थितीत मराठी व इंग्रजी माध्यमांच्या सर्व व्यवस्थापकांच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत केवळ 2 भाषा अभ्यासल्या जात आहेत. उर्वरित माध्यमांच्या शाळांमध्ये त्रिभाषा सूत्रानुसार मराठी व इंग्रजी भाषा बंधनकारक असल्यामुळे माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा 3 भाषा अभ्यासल्या जात आहेत. राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार यापुढे इयत्ता 1ली ते 5वी साठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल. अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये 1ली ते 5वी साठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा 3 भाषा अभ्यासल्या जातील. इयत्ता 6वी ते 10वी करता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणे असेल. चौथा आहे अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक निर्मिती व सेतू अभ्यास.
राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 व राज्य अभ्यासक्रम आराखड्यांच्या आधारे राज्याच्या गरजा लक्षात घेऊन राज्यासाठीचा अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करण्यात येत आहेत. संबंधित स्तराचे अंतिम पाठ्यसाहित्य निर्मितीसाठी बालभारतीचं विहित वेळेत उपलब्ध करून देण्यात यावे. नवीन अभ्यासक्रम पहिल्यांदाच लागू होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम संबंधित सर्व इत्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी तयार करावा व तो आवश्यक त्या सर्व वर्षांमध्ये वापरण्यात यावा. पाठ्यपुस्तक व पाठ्यसाहित्य. राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 मध्ये तरतुदीनुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद NCERT नवी दिल्ली यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली पाठ्यपुस्तके महाराष्ट्र राज्यासाठी आवश्यक असे सर्व बदल करून स्वीकारण्यात यावीत. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत नमूद पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान शिकवणे हे सर्वांगीण, एकात्मिक, आनंददायक आणि रंजक असते. आवश्यक शिक्षण आणि तार्किक विचारसरणी वाढविण्यासाठी अभ्यासक्रमाचा मजकूर कमी करणे, अनुभवात्मक शिक्षण इत्यादी बाबींचा अंतर्भाव अभ्यासक्रमामध्ये असणे आवश्यक आहे. तसेच मूल्यमापन, अध्यापन पद्धती, वेळापत्रक, निरीक्षण व सनियंत्रण, शिक्षकांचे प्रशिक्षण इत्यादी सर्वांगीण बाबींमध्ये आवश्यक त्या सुधारणा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत निर्गमित करण्यात याव्यात. बालभारतीची पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये वेळोवेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संबंधित विभाग प्रमुख व विषयतज्ज्ञ यांचा सहभाग असावा. सदर पाठ्यपुस्तके ही निश्चित केलेली अध्ययन निष्पत्तीची पूर्तता करणारी अंमलबजावणीसाठी योग्य आहेत किंवा कसे त्याची पडताळणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी करावी. त्यानंतर सदर अंतिम पाठ्यपुस्तकांना आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समन्वय समितीची स्थापना करावी. राज्यस्तरीय समन्वय समितीचे मान्यतेनंतरच पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी करता येईल. अंमलबजावणी वेळापत्रकानुसार इयत्ता पाठ्यपुस्तक आवश्यक सर्व माध्यमात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे यांची राहील. पाठ्यपुस्तकांना पूरक साहित्य, हस्तपुस्तिका इत्यादी निर्मिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत करण्यात यावी. बालवाटिका 1, 2, 3चा पाठ्यक्रम, पाठ्यसाहित्य अशा इत्यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे कार्यालय तयार करून महिला व बालविकास विभागाकडे छपाई व वितरणासाठी सुपूर्द करावा. 6. विषय नियोजन. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी तयार केलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर 2024 व राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 यामध्ये सुचविलेली विषय योजना अंमलबजावणी टप्प्यानुसार राबविण्यात यावी. याबाबत अधिक स्पष्टतेसाठी आवश्यकतेनुसार राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी सविस्तर सूचना निर्मित कराव्यात. 7. मूल्यमापन. राष्ट्रीय शिक्षण धोरण व राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये तरतुदीनुसार शालेय शिक्षण विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन विषयक मार्गदर्शन सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी स्वतंत्ररित्या निर्गमित कराव्या. त्यासाठी समग्र प्रगती पत्रकाचा म्हणजे होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड HPC आधार घ्यावा. 8. शालेय वेळापत्रक व तासिकांचे नियोजन. राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर 2024 व राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 मध्ये याप्रमाणे सुचविलेल्या दैनिक साप्ताहिक वार्षिक वेळापत्रकानुसार इयत्तानिहाय विषयनिहाय निश्चित केलेल्या तासिकांची संख्या व कालावधीनुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात यावी. सत्र निश्चितीचा कालावधी संचालक प्राथमिक माध्यमिक यांनी संचालक व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या सल्ल्याने निश्चित करावा. द्वितीय सत्र अखेरचे संकलित मूल्यमापन वार्षिक परीक्षा सत्र अखेरीस घेण्यात यावे व त्यांचे वेळापत्रक आवश्यकतेनुसार संचालन माध्यमिक किंवा प्राथमिक किंवा माध्यमिक यांनी संचालन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या सल्ल्याने निर्गमित करावा. 9. या शासन निर्णयावर तरतूद नसलेल्या इतर सर्व बाबी प्रचलित पद्धतीप्रमाणे चालू राहतील. 10. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून यात संकेत क्रमांक 2020616155358073580721 असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तुषार वसंत महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन. प्रत आहे
महाराष्ट्र माननीय राज्यपाल यांचे सचिव राज्यभवन मुंबई, माननीय मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव मंत्रालय मुंबई, माननीय उपमुख्यमंत्री नगर विकास यांचे सचिव मंत्रालय मुंबई, माननीय उपमुख्यमंत्री वित्त यांचे सचिव मंत्रालय मुंबई, माननीय सभापती विधान परिषद महाराष्ट्र मुंबई, माननीय अध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र मुंबई, माननीय विरोधी पक्षनेता विधान परिषद विधानसभा विधानमंडळ मुंबई, मान्य मंत्री शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव मंत्रालय मुंबई, मान्य मंत्री महिला बाल विकास विभाग यांचे खाजगी सचिव मंत्रालय मुंबई, सर्व माननीय मंत्री यांचे खाजगी सचिव मंत्रालय, माननीय राज्यमंत्री शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव मंत्रालय मुंबई, सर्व माननीय विधान परिषद विधानसभा सदस्य विधानमंडळ मुंबई, मान्य मुख्य सचिव मंत्रालय मुंबई, प्रधान सचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई, आयुक्त शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे, विभागीय आयुक्त सर्व, विजिलन्स अधिकारी सर्व, आयुक्त महानगरपालिका सर्व, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व, महासंचालक माहिती व जनसंपर्क महासंचालय मंत्रालय पुणे मुंबई, राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, संचालक राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळ बालभारती पुणे, शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालय महाराष्ट्र राज्य पुणे, शिक्षण संचालय माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंत्रालय महाराष्ट्र राज्य पुणे, सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक जिल्हा प्राचार्य जिल्हा प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक निवड नसती SD 4. तर ही होती राष्ट्रीय धोरण 2020च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकाच्या टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याबाबतचे आलेले प्रसिद्धीपत्रक. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.